हंडाभर पाण्यासाठी जीव गमावलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या वेदिका चव्हाणची दुर्दैवी कहाणी एबीपी माझानं समोर आणली। मात्र यवतमाळमधल्या त्या पंचक्रोशीमध्ये पाण्यासाठी जीव गमावणारी वेदिका एकटी नाही। यवतमाळ जिल्ह्यातल्या पारधी पाड्यावर महिला आणि मुली कोणता धोका पत्करून रोज हंडाभर पाणी भरतायत हे दृश्य तुम्ही पहा, अंगावर काटा येईल। मेट्रो आणि बुलेट ट्रेनची भाषा करणारा हाच तो औद्योगिक महाराष्ट्र आहे का असा प्रश्नही तुम्हाला पडेल। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। हा जीवघेणा संघर्ष सुरू आहे जगण्यासाठीचा। तीव्र उतार असलेल्या अत्यंत धोकादायक विहिरीत एका बाजूने उतरत असलेली ही महिला पाण्याचा एक हंडा भरते। तिच्यापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या दुसऱ्या महिलेला ती देते, मग दुसरी महिला तिसरीला हा हंडा सोपवते। एकमेकांच्या सहकार्यातून हा पाण्याचा हंडा अशा प्रकारे विहिरीच्या बाहेर येतो। यवतमाळ जिल्ह्यातल्या कारेगाव पारधी वस्तीवरच्या महिला रोज अशाच पद्धतीनं जीव धोक्यात घालून एक एक हंडा पाण्यासाठी वणवण करतायत। कारेगाव पारधी बेड्यावर साधारण 400च्या आसपास लोकवस्ती आहे। या धोकादायक विहिरीशिवाय दुसरा कुठलाही पाण्याचा स्रोत नाही। झुडपी जंगलात वसलेल्या वस्तीच्या शेजारून एक अत्यंत घाण नाला वाहतो, त्यामुळे या नागरिकांना एकतर त्या घाण नाल्याचं पाणी प्यावं लागतं किंवा या जुन्या धोकादायक विहिरीतून। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही वर्षात या ठिकाणी 6 गावकऱ्यांचा मृत्यू झालाय। एकूण 6 लोकांचा जीव विहिरीमध्ये गेला आहे सर। आणि भरपूर लोकांना टोंगळ्याला लागतात, हाताला लागतात, घसरून पडतात, गुंड घसरून पडतात। बरसातीमध्ये जर चिखल झालं त्याच्यामध्ये घसरून पडतात, कोणाच्या डोक्याला लागतात, कोणाच्या हाताला लागतात, कोणाच्या पायाला लागतात। आणि असं गांडणामध्ये खूप सारे वेले होते सर। असे वेले होते की माणसाला असं वाटते की आता बस करा, जाऊ द्या, मेलं तरी चालते, पण या विहिरीचं पाणी नाही आणायचं। कारेगाव जवळच्या पारधी बेड्यामध्ये पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत नाही आणि त्यामुळे एका शेतातील अत्यंत धोकादायक विहिरीत अशा पद्धतीने धोका पत्करून महिलांना पाणी भरावं लागत आहे। गेल्या काही वर्षात अशाच पद्धतीने जवळपास 6 जणांचा, ज्याच्यामध्ये महिलांचा, लहान मुलांचा आणि वृद्धांचा समावेश होता, 6 जणांचा पाणी भरताना याच ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्यामुळे कारेगाव जवळच्या या पारधी बेड्यामध्ये पाण्याचा एक कायमस्वरूपी स्रोत या ठिकाणच्या रहिवाशांना मिळावं आणि त्यासाठी प्रशासनानं लागलीच प्रयत्न करावे याची नितांत गरज आहे। जंगल भाग असल्यानं या पारधी बांधवांना स्वतःची विहीर किंवा बोरवेल खोदण्याची परवानगी नाही, पण दुसरीकडे प्रशासन त्यांच्यासाठी पाण्याची कोणतीही सोय करत नाहीये। स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर हे आपल्या राज्यातलं भीषण वास्तव। सर, आज उन्हाळ्यामध्ये आता शासन वन विभाग कोट्यवधी खर्च करून पाणवटे बनवतात आणि जनावरांना पाणी सोडतात, पण इथे जिता जागत्या माणसाला, जे आपण भारताचे नागरिक म्हणतो, अशा नागरिकाला पाण्याची व्यवस्था शासन करून देऊ शकत नाही। ही एक खूप लाजिरवाणी गोष्ट आहे सर। गावात पाण्याचं दुर्भिक्ष असल्यानं इथं मुलांची लग्न जमत नाही। बेड्यावर तरुणांना आपली मुलगी द्यायला कोणीही तयार नाहीये। मुली लग्न होऊन दुसरीकडे जातात, मात्र या गावात एखाद्या मुलाचं लग्न हे याआधी 2015 मध्ये झालं होतं। त्यानंतर गावात एकही सून आलेली नाही। आता कोणी मुलगी देत नाही। मला तर कमसे कम 20 वर्ष झाले इथे यायला। यामुळे आमच्या गावातल्या मुली वाटलंच तर म्हणते की तुमच्या गावातल्या मुली आम्ही नेऊ शकतो, पण आमच्या मुली देऊ शकत नाही कारण तुमची परिस्थिती चांगली नाही। कारेगाव पारधी बेडा यवतमाळच्या आदिवासी बहुल भागात आहे। राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे यवतमाळमधलेच। इथल्या आदिवासी जनतेला, पारधी समाजाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, पण ऐन उन्हाळ्यातली ही परिस्थिती पाहता त्यांच्याविषयी नाराजीची भावना आहे।
बहुसंख्य पारधी समाजाची लोकसंख्या आहे, ह्या समाजामध्ये आज पाण्यासाठी मरत असेल तर ही एक आमची दुःखाची बाब आहे. आणि आदिवासी विभाग, या आदिवासी विभागाच्या अंतर्गत हजारो करोड रुपयाचे या वंचित शोषित आदिवासी लोकांसाठी बजेट मांडला जातो, तरी पण या आदिवासी पारधी समाजापर्यंत पोचत नाही. ही एक आमच्या संघटनेसाठी किंवा आमच्यासाठी किंवा मानव समाजासाठी हे दुःखाची बाब आहे. राज्यातील बहुतांश पारधी वस्त्या कुठल्या तरी गावच्या शेजारी किंवा सरकारी जमिनीवर आहेत. रहिवाशांची स्वतःच्या मालकीची जमीन नसल्यानं त्यांना अनेक योजनांपासून आयुष्यभर वंचित राहावं लागतं. पण पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींसाठीही त्यांना अशी जीवघेणी कसरत करावी लागत असेल तर ते महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं ठरावं. फक्त स्वतःच्या मालकीची जमीन नाही, या एकमेव कारणामुळे जर शेकडो पारधी बेड्यांवर राहणाऱ्या हजारो लाखो नागरिकांना विविध शासकीय योजनांपासूनच नाही तर निसर्गाने दिलेल्या पिण्याच्या पाण्याच्या अधिकारापासूनही वंचित ठेवले जाणार असेल तर त्या लाखो नागरिकांना माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारापासूनही आपण वंचित ठेवतो आहे का, याचा पुनर्विचार प्रशासन आणि शासनाने करण्याची गरज आहे. कारेगाववरून कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, यवतमाळ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.